चाय पिओ, खुश रहो। काहीच आपण चहा नाही पियत, बाहेर लोक चहा नाही पियत, आपण ब्रँड आहे ना ब्रँड। आता आम्ही आलो संगमेश्वरला आणि इथं लागले ट्रॅफिक आणि अंड्या जातोय ट्रॅफिक सॉल्व करायला। जातोयस काय इंटरेस्ट नॉटिंग मग तो फिर बैठ इधर ड्राइविंग सीट पे। सीधा व्हेरी डेंजरस सीन अँड तो तिकडे भाव एकटाच शोधतोय, एक क्लायंट इकडे सर्व आले आणि भाव तिकडे एकटाच चप्पल शोधतोय। भेटली काय रे? काय डबल स्टँड लाव, किक मारतो, आयला गाडी चालवत नाही काय? तर हॅलो गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर थांबा करा, ब्लॉग इज मोस्ट इम्पॉर्टंट। तर हॅलो गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आज आम्ही अंड्यासोबत भाडी मारत होतो, नंतर म्हटलं काहीतरी कंटेंट भेटलं पाहिजे, तर ते आमच्या साथीला आहे। तर तितक्यात अंड्याला फोन आला की रत्नागिरी भाडा आहे, जातोयस काय? बाई भेटला आम्हाला कंटेंट, मग लगेच घरात गेलो, कपडे घातले, लगेच बाहेर आणि लगेच अंड्याने गाडी घेतला, लगेच खेळला, गाडी भरला। तोपर्यंत आम्ही रेडी होऊन आम्ही आमच्या तयारीमध्ये होऊन लगेच गाडीत बसलो, डायरेक्ट रत्नागिरीला मार्ग असतं। आणि तर काहीच रत्नागिरीवाल्यानो 2 दिवसापूर्वी रत्नागिरीत आलो होतो, आता परत रत्नागिरी येतोय, खास फक्त अंकुश तुमच्या भेटीस येतोय। तर काय सगळ्यांनी नक्की या आणि नक्की अंकुशला फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा। आणि विषय कसा आहे, मागच्या वेळेस मी आणि वेदू आलो होतो, तर ह्या वेळेस नवीन पाहुणा आणलाय मी तुमच्याकडे। मला वाटलं होतं पडणार, अडू की अंड्या गाडी माझी असं समज चालू तुझी नाही, मग दालका बसला गाडीला, दिसलत नाही। सावर्डेकरांनो तो पैसे पैसे आहेत तुमच्या इथं जे खटे डबरे आहेत ते जरा भरा, म्हणजे कसं टॉप चालताय लो मला। तर चला आता जाऊ रत्नागिरीमध्ये। तर आणि एक पुढे रोड आहे असा शॉर्टकटनी, तो अनिकेतला माहिती आहे, आणि त्या रोडने आपण 360 व्ह्यू घेऊया अनिकेतच्या गाडीतून। का अनिकेत बोलता, काय बोलतो? तपाव मी नको अरे बस, कधी आता नाही तेव्हा। तर तिथून आपण 360 व्ह्यू घेऊया आणि पूर्ण नेचर दिसणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर गाईज आता आम्ही आलो सावर्डेमध्ये आणि इथं चहा पितोय। तर भाव आपला चहा पाजतो, आपल्याला एवढं खुश झालं आपल्यावरती की चहा पाजतोय। बॉक्स अनिकेत दिसतील काय भिजला? अरे हो पाठी हे ना लावला आहेस आणि आम्हाला चहा तूने पी। तर गाईज चाय पिओ, खुश रहो। काहीच आपण चहा नाही पियत, बाहेर लोक चहा नाही पियत, आपण ब्रँड आहे ना ब्रँड, सोम नावातच ब्रँड आहे। SK टॉप, SK म्हणजे टॉपचा विषय। हे एक काकी माहिती, काकी ती SKची व्हिडिओ बनवते, तिने जो माझी वाट लावलाय, म्हणजे कुठं अशी अरे मित्र मला तरी पण 20-25 मित्र ते मला रील पाठवले ना सर, हे SK बिस्की स्वप्नात पण ती आता काकी यायला लागलं मला। SK हा 10 उठतो लगेच, SK। तर गाईज आता आम्ही आलो संगमेश्वरला आणि इथं लागले ट्रॅफिक आणि अंड्या जातोय ट्रॅफिक सॉल्व करायला। जातोयस काय? इंटरेस्ट नॉटिंग मग तो फिर बैठ इधर ड्राइविंग सीट पे। इथं ट्रॅफिक मला वाटतं इथून 1 किलोमीटर तरी ट्रॅफिक आहे, चिपळूण आपल्या संगमेश्वरला आलो आहे। तर इधर से ट्रैफिक क्लियर होने के बाद हमको जाना पड़ेगा सीधा रत्नागिरी में जाएंगे, उधर से गाड़ी खाली करेंगे और निकलेंगे हमारे घर वापस। गाईच माझ्याशिवाय आता पर्याय नाही, मीच ट्रॅफिक सॉल्व करू शकतो उतर, पण गाईच माझ्या पायाला लागला म्हणून उतरू शकत नाही। गाईच लागले तर माझ्या पायाला कालच्या ब्लॉकमध्ये ते माझ्या आतून जखम झाले माझ्या याला, म्हणून मी उतरू शकत नाही। आतली जखम बघायची असेल तर काय करायला लागेल? त्यासाठी तुम्हाला म्हणजे सोनोग्राफी करायला लागेल। तर चला हे लाखेचं काय ऐकताय तुम्ही, भेटू डायरेक्ट रत्नागिरी। तर गाईज बादशा असा व्ह्यू आहे आणि रत्नागिरीत चाललो आहे आणि म्हटलं 360 आहे तर 360 आपण व्ह्यू पण घेऊ, बाहेर गाडीच्या बाहेर कॅमेरा टाकतो। चला बघा। गाईज आम्ही आलो रत्नागिरीमध्ये आणि अनिकेतला ज्या ठिकाणी सामान पोहोचवत होतं त्यांनी गोडाऊन बंद केलं होतं। आता अनिकेतने त्यांना परत फोन करून बोलवलं आहे आणि
तिकडे तो गाडी वगैरे खाली करतो बघा. आणि हा इथं पोरगीची फोन बोलतोय. पोरं वाया गेलेत रे, आजकालची पोरं वाया गेली. मीच काय तो आमच्या ग्रुपमध्ये फक्त सभ्य राहिलो बस, बाकी कोण नाही. काय रे सोम, नुसतं पोरींशी बोल. आता आलो आम्ही ओला शोरूमच्या इथे आणि भाव आपला आता गाडी उतरणार आहे. कसरत बघूया भावा. चला लाव. चल उतराव. Guys, this is a very dangerous scene and काय बोलू तुम्हाला आता मी. दादा पण आला असा जा फळी बिळी घेऊन यायची. 1 आणि 2 गाडी उतरवायची आहेत. मला एकट्याला आता उतरावं लागते. एकटं उतरव. अभी जा रहे हैं हम प्री वेडिंग के लिए गुहागर आणि इथं पेट्रोल भरायला थांबलो आहे. आणि भाव आपला आला पेट्रोल भरून. तर अभी जा रहे हैं हम गुहागर में. तर विदूला सोबत घेतले. विदू सोबत घरी एकटाच होता. म्हटलं चल माझ्यासोबत भावाला घरी रेडी. तर आता जाऊ गुहागरला आणि प्री वेडिंग शूट करू. बाकीचे 2 पोरं वगैरे फोटो गेलेत. आम्ही पाठवून चाललो आहे. फोटोग्राफर म्हटलं लाईव्ह बघा. बघा अशी खाली LC आहे, गिम्बल आहे आणि माझ्या पाठी बॅग आहे. तर असे असते फोटोग्राफरची लाईफ. अचानक बाहेर फोन आला, लगेच निघालो. तर जाऊ डायरेक्ट आता गुहागरला. मध्ये चहा वगैरे प्यायला वडापाव खायला थांबलो. तर मध्ये व्हिडिओ घेईन नाही तर डायरेक्ट गुहागर. तर चलो भाई लेट्स गो. मुंबईला असेल तुमची लालपरी हिरोईन, आमच्या कोकणात ही लालपरी. लालपरी लालपरी सुरक्षित अंतर ठेवा माझ्या घरी. हो राच रूच. चलो आईच लालपरीतून आधी प्रवास करायचो, आता नाही करत. कारण की आता मोठं झालं ना आपण. आता आपली स्वतःची गाडी आली. आता गाडी घ्यायची, जिथं वाटेल तिथं फिरायचं बस. पण लालपरी काय हो लालपरीतून फिरण्याची मजा आहे ना आईच्या गावात, त्या खड्ड्यांच्या आईच्या गावात. तर आतमध्ये जाते गाडी. तर चलो आगे भी लालपरी पीछे भी लालपरी. तर गाईज आता फायनली आम्ही गुहागरमध्ये एंटर केलं आहे. आणि गुहागरमधला हा सीन मला जाम आवडतो. झाडं वडाची झाडं आणि खालून गाड्या जातात. एक नंबर वाटतात. आणि तिथून पुढे जाणार आम्ही गुहागर बीचवरती. म्हणजे जो मेन बीच आहे तिथे नाही जाणार. दुसरा बीच आहे पुढे गेलात की 3-4 किलोमीटर तरी पुढे गेलात तरी तो बीच आहे. तर त्या बीचवर जाऊ. आणि आम्ही गुहागर सिटीमध्ये एंटर केलं आहे. तर चला लेट्स सी, तुम्हाला दाखवतो तो बीच कोणता आहे तो. आता आम्ही आलो गुहागर गुहागर बस डेपोमध्ये. फोन आणि वेदू गेला इथं वॉशरूमला म्हणून थांबलो आहे बाहेर. हॅलो हॅलो हॅलो. तर खूप दिवसांनी इथं आलो आहे गुहागरला. म्हणजे ह्याच्या आधी यायचो आम्ही फिरायला वगैरे. पण आता मध्ये काय कुठला टाईम नाही भेटला, काय योग नाही आला. आता योग आला आहे प्री वेडिंगचा म्हणून आलो. तर म्हटलं जाता जाता तो ब्लॉग पण करू. बाकी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. दिवसपर्यंत जरा इथं काहीतरी बडबड करूया म्हणून थांबलो. इथं ब्लॉग चालू केला. तर लेट्स सी. चलो बाईक्स. तर गाईज आत्ता आपण आलो बीचवरती. आणि आपले जो मित्र आहेत 2 ते तिकडे पुढे आहेत. मला पण नाही माहिती. आता इथं सर्व चालत जाऊ. इधर से जाने पडेगा, इधर से जाना पडेगा. इधर से आओ म्हणजे काय भैया आहे. आपल्याला सगळं लँग्वेज आली पाहिजे. सगळं पब्लिक आपल्याकडे कव्हर झाला पाहिजे. अशी काढशील ना माझे. तुझे प्री वेडिंगला आलो की आपण. हां तर गाईज आज ह्या सीझनमधली पहिली प्री वेडिंग आहे. तर काहीतरी युनिक करू. गेल्या सीझनपेक्षा काहीतरी युनिक करू. म्हणजे तुम्ही तर नव्हतात गेल्या सीझनला. या सीझनपासून तुम्ही जॉईन झालात. तर तुम्हाला मी ह्यापुढे माझे वेडिंग शूट वगैरे काय काय असतं ते तुम्हाला दाखवत जाईन. तर लेट्स सी ह्याच्या पुढचे व्लॉग. एकदा जर वेडिंग शेड्यूल चालू झालं की आमचं स्ट्रगल लाईफ काय असेल तुम्हाला दाखवेन मी ब्लॉगच्या थ्रू. आणि अशी छोटी छोटी पोरं पाटणा हाय करतात. फॅन लोक आहेत. स्ट्रगल लाईफ यार. तर आपले छोटी छोटी पोरं फॅन लोक आपल्याला पाटणा फिरत असतात. काय क्लायमेट वाटतं बघ ना. लेट्स सी. थांब बघ तिकडे. ओ वा असं कर आपल्याकडे दाखव रे. क्लायमेट नको होते.
आपण बघू. थांब थांब असं थांब. अरे सेल्फी होते. चलो हमको फोन आया अभी उस मेरे दोस्त उधर आहे. तर गाईज प्री वेडिंगसाठी हा लोकेशन कसा आहे तुम्ही जर कमेंट करून सांगा. बाकी लोकेशन कसं पण असू दे, फोटोग्राफरवरती डिपेंड आहे फोटो कसे काढणे. आणि त्यांना चांगले फोटो पाहिजेत म्हणून त्यांनी आम्हाला बोलवले. काय बोलतो भाऊ? चल टाक पाय. काय नाही चल ये. तो घाबरते पाय ठेवायला. लक्षात ठेव, आयुष्यात घाबरलास ना संपलास भावा. आणि जिथं पाण्यात नाही जिथं घाबरशील तिथं अंकुश चांदीची फक्त आठवण काढ भावा. काय बोलतो? काय बोलत नाही. चल तर चलो काहीच लक्षात ठेवावं लागेल तुला. जर तुला लाईफमध्ये सक्सेस व्हायचं असेल अंकुश चांदे आणि अंकुश चांदेचं नाव तुम्ही सांगा लाईफमध्ये. आता एवढंच बोलतो, अंकुश चांदेला लक्षात ठेवू का नको? ठेव. हा बघा आता सगळं कॅमेरा वगैरे काढतोय आणि इकडे टीम तर सगळी तयारच आहे. हा स्वतःचा सेटअप आहे म्हणजे अख्खा संसार व्यवसाय ह्याच्यातच आहे सगळा. चलो चलो आ रे. तर आता इथून आपण ही आहे गन आणि हे आहेत गोळ्या आणि हे आहे ट्रिगर आहे. ओके जिसको ताणना है उस पे ताण दे. चलो थांब मी इथं कसं दिसतोय बघू. एवढा क्लायमेट एक नंबर वाटतंय अंकुश. क्लायमेट बघ ना कसलं वाटतंय. अंकुश परत येऊया इकडे ब्लॉग करायला मस्त. बादशाह वाटतं. हा याच टाइमला. तर चलो गाईज. तर क्लायंट गेले चेंजिंगला. तर म्हटलं थोडेसे फोटो काढू आम्ही. तर माझे थोडे फोटो काढलेत. तर तिकडे आता वेदू फोटो काढतोय. वेदूचं फोटोशूट चालू आहे. कसा आहे नेचर, कसा आहे? गुहागरला आल्यावरती असं नेचर बघायलाच भेटतं. आणि ह्या बीचवरती आम्ही काय येतो कारण की ह्या बीचवरती कोणीही नाही बघा. पूर्ण बीच शांत आहे. आणि तिकडे जर पुढच्या स्टँडच्या इकडे बीचला गेलात तर तिकडे त्या बीचला भरपूर क्राऊड असतं. आणि म्हणून तर आम्ही प्री वेडिंगसाठी वगैरे याच बीचला येतो. तर हा बीच बादशाह आहे. म्हणजे क्राऊड नाही कसलं काय नाही. म्हणजे शूट करायला पण एक नंबर आहे. बॅकग्राऊंडला पब्लिक नसल्यामुळे एडिटिंगला पण मजा येते. जर असं पब्लिकमध्ये शूट केलात तर एडिटिंगला थोडंसं असं जास्त करायला लागतं. म्हणजे बॅकग्राऊंडला सगळी माणसं इथं घालावं लागतात. पण ह्या बीचला तसं काय नाही. तर हा बीच बादशाह म्हणून तर आम्ही सगळे प्री वेडिंगसाठी इकडेच येतो. सो गाईज अशा तऱ्हेने आमचं शूट चालू झालं आहे. बघा अंकुश शूट करतोय. ला ला ला. क्लास वाटतंय. क्लायमेट बघा एक नंबर आहे. आणि इथे यांची फोटोशूट चालली आहे. भाई आता हा त्या पाण्यामध्ये उतरलाय. मला अक्षरशः कंटाळा आलाय त्या पाण्यामध्ये उतरायला आहे बघा. पाण्यात पाय भिजवायला कंटाळा आलाय. आणि हा भाई सगळं पॅन्ट पीट वर करून एकदम प्री वेडिंग शूट एक नंबर करतोय. मला आता जाम कंटाळा आलाय अक्षरशः. पण इकडचं वातावरणाला म्हणजे तुम्ही आलात तर गुहागरला कधी आलात ना तर या. आणि गुहागरच्या इथून एक रोड पुढे येतो एकदम म्हणजे या बीचच्या टोकापर्यंत येतो. पण या बीचला पण मस्त आहे. म्हणजे इकडे असं गर्दी नाही, गोंधळ नाही, निवांत आहे. गुहागरसारखा नाही. हा बीच गुहागरचाच आहे पण पुढच्या साईडचा आहे. तर इकडे कधी आलात तर नक्की या. एक नंबर वाटतं इथे. सगळे फोटोशूटसाठी तर मस्तच आहे हे बघा. आणि क्लायमेट पण एक नंबर वाटतं. आम्ही इथे ही जागा तुम्हाला माहितीच असेल. आम्ही सूरजच्या ब्लॉगमध्ये कबड्डी खेळत होतो ना ती हीच जागा आहे. तर आम्ही त्या दिवशी सकाळी लवकर आलेलो 6 वाजता. तर इथे इथे जेव्हा 6 वाजलेले ना असं वाटत होतं भेंडी 8-9 वाजलेत. म्हणजे एवढं उजेड होतं. डायरेक्ट लवकर सूर्य आलेला, ग्रो झालेला सूर्य. तर असा विषय झालेला. आता एका ड्रेसिंगवरती शूट झालं आहे. आता दुसऱ्या ड्रेसिंगसाठी ते चेंज करायला गेलेत. तर आम्हाला असं वाटलं की एक ड्रेसिंग झाल्यानंतर हा सनसेट तरी आम्हाला दिसेल. पण काय म्हणायचं या सूर्याला. कारण की हा आम्हाला शूट पण करून देत नाही. धड उजेड पण येत नाही आहे, धड सनसेट पण दिसत नाही आहे. काय बोलायचं. आणि हे आपले फोटोग्राफर इथं बसलेत वैतागून. त्यात आमचा त्या फोटोग्राफरमध्ये एक रील स्टार रोहन आहे जो 100 अदर फॉलोअर्स आहेत. भावाला वाटलं इथं काहीतरी खायला भेटेल म्हणून आमच्यासोबत आला. खरं बोललो म्हणून रागाला घेऊन आलोय. ते पण 5 रुपयाचे बोल 5 रुपये उरले ते म्हणून घेतले. 25 रुपये झालेले.
म्हटलं आता 30 रुपये पूर्ण करूया, 5 रुपयाचे हे घेतले आणि ते पाकिट एवढंसं झालं. फुकटचे भेटले असं येतात ना. इथंच आहे दुकान. नाही इथंच आहे. शूट होऊ दे मग खायला जाऊया आपण. त्यांच्याकडनं आहे त्याच्या. तू मला शूटला कसं खायला आलायस? खायला हा खायला आलो खायला. हो वेदू खरं आहे. मग काय ऑर्डरला तुम्ही आम्ही खायला आलो. असं असेल तर वेदू नेक्स्ट टाइम तुला मी घेऊन नाही येणार. तुझं कडबा कसला दिसतोय. काय शिर बघितली कसली दिसते. झालं काय आला रे. तर ते चेंज करून येचपर्यंत जरा आम्ही तो चिल करतो, थोडं मजा मस्ती करतो, बाकी विषय. आणि हो, काल आम्ही गेलो होतो रत्नागिरीमध्ये, तर येताना काही शूट वगैरे करता नाही आलं कारण की अचानक मला विकनेस आला म्हणजे जेवलं नव्हतं. तर त्याच्यामुळे काल घरी आज आल्यानंतर काय शूट वगैरे नाही केलं. आज लगेच दुसऱ्या दिवशी आम्हाला प्री वेडिंगचे शूट आले. ऑन द स्पॉट कॉल आला एका मित्राचा की असं असं झालं, तू जा लवकर. तर मी आलो आणि म्हटलं वेदू पण घरी आहे तर वेदूला सोबत घेऊन आलो. बाकी विषय काय नाही. आता इथं जरा शूट करू, सनसेट पॉईंट वगैरे घेऊ. वाव राच. तर इथला शूट कंप्लीट करून जायच्यानंतर बघू कुठं जायचं प्लॅन होतं काय, नाही तर मग तिथं घरी. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि ब्लॉग आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला मोठं करा. हे मी शेवटला बोलणार आहे, पण आता का बोलतोय, त्याच्यानंतर व्हिडिओ करायला नाही भेटली तर हा ब्लॉगचा एंड असेल. थोडं लक्षात ठेवा. बस बाय. पप्पी शॉट तुम्हाला. तर काय आता गोवाघरला आले, सनसेट होत आहे म्हटल्यावरती मी म्हणून जरा 360 काढायचा प्लॅन घेतला आहे, म्हणून 360 मोडला टाकला आहे. आणि आता आपण 360चा व्ह्यू. तर बघा 360 मोड तुम्हाला कसा वाटतं बघा. तर भावा ती चप्पल हरवले आणि तो तिकडे भावा एकटाच शोधतोय. क्लायंट इकडे सर्व आलेत आणि भावा तिकडे एकटाच चप्पल शोधतोय. भेटली काय रे? नाही भेटली? भेटली का नाही भेटली? नाही. म्हणून कधी समुद्रावरती आला चप्पल आपली सांभाळून ठेवा बस, नाहीतर त्याच्यासारखी अवस्था होईल. भेटली काय रे? चप्पल गेली. तुझी चप्पल कुठे आहे? चल. भेटली? नशीब नशीब नशीब. चल. तर काय आता सर्व शूट वगैरे झालंय, म्हणजे सिनेमॅटिक शॉट त्यांचे काय होते ते घेऊन सगळं झालंय. आणि इथं पाऊस पण भरपूर उठलाय. आता वाजलेत 6:30. आमचं शूटिंग वगैरे सगळं झालंय आणि ते पण निघालेत. आणि अंकुश चांदे तर काही दिसतच नाही, अंड्यापेक्षा वरचा आहे. तर इकडे पण भरपूर मोठा पाऊस उठलाय आणि आत्ताच्या क्लायमेटला इथं भरपूर म्हणजे थंडगार वाटतंय. तो पाऊस भरपूर उठलाय. आम्हाला पण परत बॅक टू चिपळूणला जायचंय. तर बघूया आम्ही कुठे कुठे थांबतोय, कुठे कुठे नाही. तर आजचा ब्लॉग कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा. अंकुश सांगेलच, पण अजून चिपळूणला पोचलो नाही. ब्लॉग डायरेक्ट तिकडे एंड करू, बघूया काय काय होतंय. तर लगेच बघायचं. गाडी चावी कुठे आहे? माझ्याकडे कुठं? खरं सांग. अरे बॉन आहे माझ्याकडे. माझ्याकडे पण नाही असेल तर खरं सांग. गाडी तिथे आहे. पहिला मी उतरलो गाडी चालवत असलो तरी. अरे पण तू गाडी तू चालवत म्हटलं तुला चावी नको घ्यायला. मी नाही रे उतरलो गाडीला. काय गाडीला की बघ. ही बघ ही गाडीला. आई शपथ. अख्खं शूट करू आलं तरी गाडीला चावी. येड्या हे कोकण आहे. दुसऱ्या कुठल्या शहराच्या ठिकाणी असतो ना तर गाडी कधीच लंपास झाली असती. आम्हाला मला वाटलं चावी हरवली. चोरी बिरी होत नाही, समजलं ना. खरी गोष्ट आहे. ही गाडी कोकणात आहे म्हणून वाचली. चावी काय भेटलं नसतं. चावी काय अख्खी गाडी गायब झाली असती. तर नशीब 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 वाचलो 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 वाचलो. खरी गोष्ट आहे. पण हे कोकण आहे म्हणून तर गाडी वाचली आमची, नाही तर दुसऱ्या ठिकाणी असतं तर चावी का अख्खी गाडीच गायब झाली असती. खरं आहे की नाही? कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता निघू इथनं. वाचलोय आम्ही, चावी भेटले म्हणून नशीब. तर जास्त उशीर नको करूया कारण की इथं रात्रीची वेळ आहे, सुमसान हे ठिकाण आहे. आपल्या कसलं काय माहित नाही. गाय गुरु चारतात मस्त. काय झालं? काय झालं? काय झालं? डबल स्टँड लाव. किक किक मारतो. आयला गाडी चालवत नाही की काय?
की डबल स्टँडला किक मारतो साईड नको ना, ते पाऊस स्टार्ट नको लावू. बॅटरी उतरली असेल. टाकली ना, चेंज नाही केले. अरे ट्रेन काही नवीन गाडी आहे. नको नको, डायरेक्ट लागल. पकड, डायरेक्ट लागल. नको एक्सिलेटर देऊ. ती ऍक्टिव्ह नाही, ऍक्सेस आहे. ओ मामा गो टू रूल झाली चालू जर याला म्हणतात. अरे बॅटरी उतरते. उतरत होती. उतरते होती. झाली चार्ज. याचा आवाज येतो, इंजिनचा नाही. चल 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 गाडी जाऊ तरी. काय काय होईल काय सांगू शकत नाही. ब्रेक ब्रेक पकड पुढचा तरी. चल चल बस झालं. चल अरे नको ना वेदू. लागला सतनाचा स्पीड मारला होता भावानं. चल चला गाईस. घाम फुटला. शूट पण झालं व्यवस्थित. आता नको ना, आणि परत बंद पडली ना तर परत चालू करू शकत नाही. तर गाईस कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग बघून सांगा, कमेंट करा नक्की. आणि हो, या सीझन मधला पहिला प्री वेडिंग शूट आहे. त्याच्या पुढे पण शूट येत राहतील. तर हा असेल सोबत माझ्या, नाही अजून कोण असेल तर तुम्हाला याच्या पुढे पण तुम्हाला फोटोग्राफीचे ब्लॉग पण येतील, एंटरटेनमेंटचे ब्लॉग पण येतील, कॉमेडी ब्लॉग पण येतील, ऑल ब्लॉग येतील. तर चला भेटू डायरेक्ट चिपळूणला. बाय, टेक केअर, काळजी घ्या. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत गाईज आता इथे गोवाघरमध्ये या मंदिरामध्ये आलोय. आज पाया पडायला आलो इथे. आणि या मंदिरामध्ये फर्स्ट टाइम येतोय. म्हणजे याच्या आधी खूप वेळा इथं येऊन गेलोय बाहेर रोडनी, पण या मंदिरामध्ये फर्स्ट टाइम येतोय. तर छान वाटलं इथं या मंदिरामध्ये येऊन. एकदम शांत वगैरे मस्त आहे. तर गाईज ह्या मंदिरामध्ये आलो होतो. आणि आतमध्ये शंकराचं मंदिर आहे. आतमध्ये व्हिडिओ करायला अलाउड नाही म्हणून तो व्हिडिओ नाही केली. तर बाहेरून दाखवतो. तर आता निघालोय. आता बॅक टू होम. आता डायरेक्ट घरात. मध्ये कुठे स्टॉप घेतला तर घेऊ, चहा वगैरे पिऊ, जरा वडापाव बिडपा खाऊ आणि डायरेक्ट घरात. रात्र पण खूप झाले. तर चला.